नमस्कार, मी संजय सोनवणे. रेवडी संस्कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी काही काळापूर्वी टीका केली होती, हे सगळ्यांच्या स्मरणात असेलच. रेवडी संस्कृतीची सुरुवात तशी फार जुनी आहे. जनता सरकार आलं, 2 रुपये किलो साखर मिळेल अशी घोषणा केली, मिळायला लागली. नंतर दक्षिणेतल्या काही राज्यांनी तांदूळ असेल, टीव्ही असतील, हे स्वस्तात किंवा फुकटात देण्याचं आश्वासनं निवडणुकीच्या काळात दिली. काही पाळली गेली, काही पाळली गेली नाहीत. आणि ज्यांचे फायदे झाले त्यांचे झाले, नाही झाले त्यांचे नाही झाले. महाराष्ट्र सरकारने अलीकडंच लाडकी बहीण, नंतर लाडका भाऊ अशा काही योजना सुरू केल्या. काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात महिना 8,500 देऊ वगैरे घोषणा केल्या होत्या. मोदींचे 15 लाख तर अजून एकाच्या खात्यात जमा झाले नाहीत अशी ताजी वार्ता आहे. प्रश्न असा आहे, निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी ज्या घोषणा केल्या जातात त्या घोषणा खरं तर कशा असल्या पाहिजेत आणि कशा आहेत? आपल्या लोकांना, भारतीय समाजाला फुकट बनवण्यासाठी, निष्क्रिय बनवण्यासाठी वेगाने प्रयत्न होत आहेत. प्रत्येक समाज घटक आपल्याला आपल्या पदरात काहीतरी पडेल अशी आशा बाळगून मतदानही करतो. कोणी निवडून येतं, कोणी येत नाही. निवडून आला तर त्यांना त्यांची घोषणा पूर्ण करण्याचा काहीतरी नाटक करावं लागतं. आणि जे निवडून येत नाही त्यांच्यात बापाचं काय जातं. आश्वासन होतं, आश्वासन आहे. परंतु यातून आपण कोणती मोठी सामाजिक विकृती निर्माण करतो आहोत याचं भान भारतातल्या एकाही राजकीय पक्षाला नसावं, हे मात्र दुर्दैव आहे. कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, हे अर्थशास्त्राचा मूलभूत नियम आहे. त्याच्यात कालतरी परिवर्तन होऊ शकत नाही, कारण अर्थशास्त्र हे अत्यंत वास्तवशास्त्र असतं. एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने काढून घेतलं जाणार आहे, याची सुद्धा आपल्याला जाणीव असली पाहिजे. खरं तर सरकारची किंवा प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, की प्रत्येक नागरिकाची क्रयशक्ती, खरेदी शक्ती कशी वाढेल, त्यासाठी कोणत्या कोणत्या व्यवसायातल्या असोत, शेतीतल्या असोत, योजना आणता येतील आणि अधिकाधिक रोजगार आणि श्रमाला असो, वस्तूंना असो, शेतमालाला असो, अधिकाधिक दर कसा मिळेल, की ज्यायोगे सर्वांची खरेदी शक्ती वाढेल आणि त्यांना कोणाच्याही मेहरबानीची कधीही गरज पडणार नाही. पण असे हे करतात का? नाही करत. सर्वांना जणू काही भिकारी करण्याचा चंग बांधला असावा, या पद्धतीने घोषणा केल्या जातात. आता लाडक्या बहीण योजनेच पहा, की अक्षरशः वेबसाईट सुद्धा ब्लॉक व्हावी, हजारो महिलांनी रांगा लावाव्या, हे चित्र दिसलं. याचा अर्थ एवढे लोक खरोखरच एकतर कंगाल तरी आहेत खरोखरच, किंवा त्यांना जे फुकट मिळतं ते मिळवण्याची एक अपरंपार अशी आस आहे. आणि असे हतबल भिकारी नागरिक ज्या देशात वाढतात त्या देशामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य कधीही अस्तित्वात येत नाही. ही नागरिकांच्या आत्मसन्मानाची सर्वात मोठी पायमल्ली आहे. हे सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे. रेवड्या, ह्या रेवड्याच आहेत. मोदी तेवढ्या पुरतं बरोबर बोललाय. त्यांनी काय केलं? त्यांनी रेवड्याच वाटल्या. आजही वाटतायत, भविष्यात अजूनही वाटतील कदाचित. निवडणूक आधीमध्ये झाली किंवा नंतरही झाली, जेव्हाही कधी होईल त्याच्या एवढ्याच वाटतील. आणि काँग्रेसने तोच कित्ता गिरवला, तेही रेवड्याच वाटायची घोषणा करत आहे. भारतीय नागरिकांनी येथे सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण सरकारचं धोरण, राजकीय पक्षांचं धोरण हे नागरिकांना
सशक्त करण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी आणि त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे जीवनामध्ये आपली ध्येयप्राप्ती आर्थिक असो, इतर कोणत्याही जीवनावश्यक गोष्टींबाबत असो, त्याची एक शक्ती त्यांना मिळावी यासाठी वातावरण बनवणं, त्यांना संधी देणं, त्यांना स्पर्धा करण्याची सुद्धा संधी देणं आणि विकास करण्याची संधी दे त्यांना ताठ मानेने उभं कसं राहता येईल याची काळजी घेणं, हे खरं तर राजकारणाचं, लोकशाहीचं आणि घटनात्मक उद्दिष्ट असलं पाहिजे. नाहीतर आम्ही घटना बचाव ओरडून खरं तर आम्ही घटनेचं अवमूल्यन करतो. कारण घटनात्मक तत्वच असं आहे की सर्व नागरिकांना समान संधी मिळतील विकासाच्या, यासाठी सर्वतोपरी सरकार प्रयत्न करेल. आणि या विकासाच्या संधी म्हणजे भीक नाही. आत्मसन्मानावर लाथ मारून आपल्या मतांचा जोगवा घेणं म्हणजे लोकशाही नाही. किंबहुना त्यामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. नुकसान कसं होतं अर्थव्यवस्थेचं? कारण काही न करता सरकार आम्हाला देणारच आहे, मायबाप सरकार आहे, आम्हाला त्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही, श्रम करण्याची गरज नाही, बुद्धी वापरण्याची गरज नाही, ज्ञान वापरण्याची गरज नाही, विवेक वापरण्याची गरज नाही, असं वातावरण जर बनायला लागतं, त्यावेळेस ज्यांना कर्मप्रवण असणारे जे काही समाजात लोक असतात त्यांनाही न्यूनगंड येतो. खरं तर ही अर्थव्यवस्थेची सगळ्यात मोठी हानी आहे. एक गोष्ट खरी आहे, संपत्तीचं वितरण तळागाळात व्हायला पाहिजे, परंतु ते फुकट देऊन होणार नाही. संपत्तीचं वितरण श्रीमंताकडनं काढून गरिबांना अनुदानाच्या रूपात म्हणा, भिकेच्या रूपात म्हणा, किंवा कोणत्या ना कोणत्या रूपाने, म्हणजे माझी बहीण, माझा भाऊ, माझा बाप, माझी आई, माझा नातू, माझा पंतू, माझा खापर पंतू, अशा योजना राबवून त्यांना कोणत्याही प्रकारचे दान किंवा भीक देणं याने अर्थव्यवस्था कधीही वर जात नाही. अर्थव्यवस्था वर जाते ती निर्मितीतनं. मग ती श्रम असो, कौशल्य असो, ज्ञानात्मक असो, उत्पादनात्मक असो किंवा सेवात्मक असो, याचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तेवढा जोर लावला पाहिजे, तसं वातावरण निर्माण केलं पाहिजे. तर आम्ही म्हणतो चीनशी स्पर्धा करा, अमेरिकेशी करा, तिथं फार दूरची गोष्ट झाली. आपण नाही करू शकत स्पर्धा, हे असं वातावरण असल्यामुळे. हे वातावरण विषारी आहे, ती माणसाची कर्मप्रवणता ढासळून टाकणारी आहे, त्याची संधी नाकारण्याचं आहे. त्या संधी द्यायच्या ऐवजी तुम्ही संधी नाकारून काहीतरी फुकट देता, म्हणजे ते आत्मसन्मान गमावून असलेलं जगणं आहे. हे आपण सर्वांनी समजावून घेतलं पाहिजे. आमचा देश पुढे जावा, महासत्ता वगैरे तर फार दूरचं स्वप्न आहे, पण किमान ताठ मानेनं जगता यावं, उत्पन्नाची तशी साधनं मिळावी, स्वतःचीच खरेदी शक्ती वाढावी, यासाठी समाज, आपली अर्थव्यवस्था काय प्रयत्न करते आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपली अर्थव्यवस्था मुळात भिकारी आहे. आपण म्हणतो जीडीपी वाढला, तो ठराविक लोकांचा वाटतोय, कारण संधी त्यांना मिळते, कंत्राट त्यांना मिळत आहेत, सरकारी कंपन्या त्यांना मिळत आहेत, मार्केटची फार मोठी जी सुविधा आहे ती त्यांना मिळते, ती सर्वांना मिळावी, कोणालाही मिळावी.